आहे ते छत्री. तर आज या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे की स्वतः दीपक आबांनी आपल्या बापूचे उमेदवार जाहीर केले. याच ठिकाणी अनेक वेळा आपण आबाकडे भांडलूया की आबा तुमचं वाडीकडे दुर्लक्ष झाले. तिखंत आज या ठिकाणी आबा तुमच्या निर्णयाने भरून आली. या वतीनं सगळं गावडेवाडी वतीने तुमचं खूप खूप आभार आहे. आणि आदरणीय बाबासाहेब देशमुखांचे खूप खूप आभार आहे की त्यांनी आमच्यावरती कळत न कळत चुकांना पांघरून घालून त्यांनी आमच्यावरती प्रेम दाखवलं. याबद्दल बाबासाहेबांचे खूप आभार आहे. आता आपल्याला हे करायचं आहे, ह्या दोघांनी मोठं मन दाखवून आपल्या गावाला 700 मतदान आहे. आपलं धनगरांचं थोडं मतदान आहे. 2 नंबरला आमच्या नागपंथी समाजाचं मतदान आहे. बघायला गेलं तर 12 महिन्यात 10 महिने गावात हाटेला वडापावला सुद्धा गर्दी नसते. एवढी आपली बोटावर मोबाईल एवढी लोकसंख्या. त्या वाढीत या दोघांनी आपल्याला मोठं मन ठेवून आपल्याला एक चांगली संधी दिलेली आहे. त्यासाठी वाढीत किती पिटी जाते ही महत्वाचं आहे. दुसरं बघायला गेलं तर यांचा विजय आकडा आहे. गेली सातत्यानं मान्य आमदार साहेबांच्या बरोबर मी 25 वर्ष संघर्ष केला. आम्ही हे तालुक्याच्या बॉर्डरवरचं गाव आहे. शेतकरी बळीराजाचं गाव आहे. भटकंती करणाऱ्या डवरी समाजाचं गाव आहे. अनेक व्यथा आणि अनेक अडचणी या गावच्या आहेत. पण आता तुम्हाला गावाला तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण पंचायत समितीचा सदस्यच आपण या ठिकाणी दिलेला. शेजारच्या गावच्या सोमा आबा आपला 24 तास मदत करणारा सहकारी आहे. त्यांच्या मंडळी संगीताला आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन, फार मी काय सांगावं अशातला भाग नाही. परंतु मी आपल्या गावडेवाडीला विनंती करेन की या वाडीमध्ये 2 गट तट हे सगळीकडे असतात. परंतु आता मी आणि आमदार साहेब आम्ही एकत्रित झाल्यानंतर मला वाटत नाही की या वाडीमध्ये तिसरं कोण असेल. तर मी सगळ्याला विनंती करणार, काय बांध ओरंब्याचं भांडण काय किरकोळ अडकोळ असेल ते थोडंसं या निवडणुकीमध्ये बाजूला ठेवावं. कारण या निवडणुकीमध्ये माझी आणि आमदार साहेबांची प्रतिष्ठा या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पणाला लावलेली आहे. कुणी सोम्या गोम्या उठतोय आणि आमच्या या कर्तृत्वाला आमच्या या प्रतिनिधी पदाला चॅलेंज करायचा प्रयत्न करायला लागलेले काल पुढारी झालेले. आणि हे आजपर्यंतच्या काळामध्ये आमदार साहेब आम्ही एकत्रित असताना कधी झालं नव्हतं. आणि म्हणून या पद्धतीने गेली 50 वर्षापासून आपण सगळ्या मंडळींनी आशीर्वाद दिलेला आहे. येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा असाच भक्कम आशीर्वाद डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नशिबानं संधी कधी कधी मिळते आपल्याला. आणि या संधीचं सोनं आपण जर नाही केलं तर आपल्या एवढं दुर्दैवी कोण होऊ शकत नाही. मी या वाडीतल्या सगळ्या मंडळींना अतिशय जबाबदारीने सांगतो. मी सकाळपासून गटाचा दौरा केलेला आहे. राजकीय अभ्यास आराखडा या गटाचा तोंडपाठ आहे. शेवटची सभा घेरडीला होणार आहे. परंतु मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की आता आमच्या मोठे ताईचा आणि आमच्या भाऊचा उद्याच्या निकालाचा गुलाल आजच मी आपल्याला जाहीर करून टाकतो की 100% आता ही किती देणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे किरकोळ गावकी भाऊबंदकी सगळं बाजूला ठेवूया आणि एकोप्यानं डॉक्टर बाबासाहेब आणि मी आणि जी आघाडी आमदार साहेबांच्या नंतर केलेली आहे या आघाडीला भरभक्कम आशीर्वाद आणि पाठिंबा तुम्ही द्यावा. समजा उद्या कोण जर आलं आणि नाम लिहितो डीपी लिहितो 100% घ्या. घेताना एक अट ठेवायची, डाग उभा करून त्याला तारा ओढून त्या माणसाने 7 तारखेच्या अगोदर दिलं पाहिजे. डीपी लिहितो म्हणलं तर 100% डीपी घ्या. डीपी उभा करून त्याला कनेक्शन 7 तारखेच्या आत जर दिलं तर बाबासाहेब देशमुख राजकारण सोडून. कारण प्रत्येक गोष्टीला नियम आहे, अटी आहेत. या देशामध्ये अंबानी अदानी सारखे खूप मोठे व्यावसायिकदार आहेत, भांडवलदार आहेत. त्यांच्याकडे हजारो लाखो कोटीचे पैसे आहेत. त्यांनी राज्य नाही देश चालवला असता. पण संविधानाने आणि विधानसभेने आणि लोकसभेने घालून दिलेले काही नियम आहेत. त्या नियमाच्या बाहेर जाऊन कुणाला काम करता येत नाही. आज
काही पक्षाची नेते मंडळीकडे भरपूर पैसा आहे. शेका पक्ष तसा गरीब पक्ष आहे, वर्गणी काढून इलेक्शन खेळणारा पक्ष आहे. दीपक आम्हाला जरा बरं चालू होतं मागच्या 5 वर्षात. आम्ही बी चालू आतापर्यंत हा, सगळा पक्ष. हा, हा. तर उद्या त्याला कोणतरी भांडवलदार पक्ष येतील तुमच्याकडे, सांगतील दितू ही दितू ती 100% घ्या, पण 7 तारखेच्या आत लाईट लागली पाहिजे. आणि जर लाईट लागली तर तुम्ही त्यांना मत द्या आणि बाबासाहेबांना सांगा 7 तारखेच्या आत लाईट दिली, तिथं तुम्ही जाहीर केलं होतं राजकारण सोडायचं, लगेच राजकारण सोड. असल्या बोल तापांना अजिबात बळी पडू नका. इतर ज्या काही तुमच्या मागण्या असतील, या वाडीवरती स्वर्गीय आबासाहेबांचं भरपूर प्रेम होत. या ठिकाणी नाथपंथी डवरी समाज आहे. तुमच्या घरकुलाच्या काय अडचणी असतील, इतर महिलांची काय पेन्शनची अडचण असेल, त्या सुद्धा आपण सोडू. त्यासाठी या दोघांना सुद्धा निवडून देण्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे.